नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने। सर्व मराठ्यांना कुणबी करणं कठीण असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण देऊ असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। दरम्यान सरसकट कुणबी केल्याशिवाय मराठे मागे हटणार नाहीत असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। बेसिक मुद्दा आहे की सर्व मराठ्यांना कुणबी करा, हे कायद्याच्या चौकटीत कसं बसेल यावर आज खूप कायदेशीर खल झाला। सरकार सकारात्मकच आहे, सरकार काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारच द्यावं लागेल। यावर आता माननीय शंभूराज देसाई आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं ब्रीफ करून आता आम्ही दुसरा जोड उभा करू आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळून देणार, मराठ्यात वाद लावणार, त्यांना मीडिया देणार, त्यांना लोक पुरविणार आणि दोन्हीत असे वाद लावून देणार आणि आम्ही तोवर निवडणुका मारून नेणार आणि मराठ्याचे वाद लावून देणार। तुमचं स्वप्न साकार होऊ देणार नाही। मराठ्यांशी गद्दारी करू नका। उद्याच्याला तिघाला मराठ्याच्या दारात यायचं। यापेक्षा आता जे झालं ना तुम्हाला याच्यापेक्षा भयान फटका बसणार आहे। आता तर लक्षात ठेवा, तुम्ही आजची बैठक महाराष्ट्राने बघितली, सरकारला याच्यापेक्षा मोठा फटका बसणार। आता माझ्याशी चाल खेळायला लागलं सरकार, मी गरिबाच्या बाजूने म्हणून माझ्या समाजाशी चाल खेळायला लागलात, ठीक बघू। आणि आता बातमी ती मराठा आरक्षणासंदर्भातली। राज्य सरकारने शिंदे समितीचा मराठा आरक्षणासंदर्भातला दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलेला आहे। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे। तर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं फडणवीस म्हणाले। त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे। आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे। त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन, आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने देऊ। संस्थानाकडे सापडलेले पुरावे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, मागेल त्या मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं याबद्दलचा समितीने एक अहवाल करण्यासाठी तयार करण्यासाठी समिती गठीत केलेली आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा अहवाल देऊन यासाठी ही समिती खरी गठीत केलेली की मराठा आणि या राज्यातला कुणबी एकच आहे आणि तोच अहवाल सरकारनं स्वीकारलाय। चांगली गोष्ट आहे, अहवाल स्वीकारलाय, गरिबांना न्याय मिळावा हीच आमची पण भूमिका आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आहे। सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरून हा वाद झाला। आठ कोटीचा एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी, सावंतवाडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत। अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे, जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी। 8 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं आणि त्या टेंडरसाठी वैभव नाईक, त्यांचे सगळे साथीदार आणि काही इतर लोकही होती त्याच्यामध्ये उभाटा गटाची, ते तिकडे गेले आणि आतमध्ये राडा केला। आपण आता स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, एका आमदाराला हे शोभतं का? शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग होण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाच्या मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे शरद पवार दादांना पुन्हा एकदा धक्का देण्याची शक्यता आहे। तसंच पवार भाजपला देखील धक्का देण्याच्या तयारीत आहेत। शरद पवारांकडे सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे। दादांचे 3 मोठे नेते आणि भाजपचा एक नेता पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे। पहिली भेट, अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली। बबन शिंदेंचा 2 ऑक्टोबरला पवार गटात प्रवेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। आमचे सगळ्यांचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहे आणि अर्थातच विजयदादा, शिंदे साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत। दुसरी भेट, अजित पवार गटाच्या विलास लांडेंनी पवारांची भेट घेतली आहे। विलास लांडे भोसरीतून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत।
तिसरी भेट. भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगेंनी शरद पवारांची भेट घेतली. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटानं दावा सांगितलाय. भोसरीत सहकार्य करावं अशी विनंती रवी लांडगेंनी पवारांना केली. चौथी भेट. अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणारे अमित भांगरे यांनी पवारांची भेट घेतली. अमित भांगरे किरण लहामटेंविरोधात लढण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापुरात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांशी संपर्क झाल्याची माहिती मिळते. शिवाजीराव पाटील हे पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवाजीराव पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत. पुणे जिल्ह्यात दादा गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. दौंडचे रमेश थोरात पवार गटाच्या वाटेवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते. रमेश थोरातांकडून गाठीभेटी आणि बैठकांना सुरुवात झाली आहे. रमेश थोरात लवकरच अजित पवारांशी चर्चा करणार आहेत. उमेदवारी न मिळाल्यास पवार गटाकडून किंवा अपक्ष लढण्याच्या भूमिकेत रमेश थोरात आहेत. बरेच जण संपर्कात आहेत, पण पवार साहेबांचं मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही, काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो. पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांना तिकीटं मिळतील, जे दादांकडे आहेत, आता जे आपल्याकडे येतात, आणि फक्त दादांचे नाही, भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळतंय, कसं मिळतंय याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणाकोणाला संधी दिली. औरंग्यांच्या पिल्लांकडून मिनी औरंग्यासमोर घोषणाबाजी करण्यात आल्याची टीका पडळकरांनी केली. काल शरद पवारांसमोर अहमदनगरचं नामांतर करू नये अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यावरून पडळकरांनी ही टीका केली आहे. हे औरंगाची खरी पिल्लं या मिनी औरंगाच्या बाजूला घोषणा देत आहे. हा शरद पवार हा मिनी औरंगजेब आहे महाराष्ट्रातला. फडणवीस साहेब काय करतात, ज्या गोष्टी त्यांना बोलता येत नाहीत यासाठी राजकीय दृष्टिकोनातून काही छोटे नेते त्यांनी पाळलेले आहेत आणि मग त्या पाळलेल्या नेत्यांकडनं ते काही वक्तव्य करून घेतात. का वक्तव्य करतात, त्यांची अपेक्षा आहे लोकातून निवडून येता येत नसेल तर MLC पद मिळावं, एखादं MLC पद मिळावं तर एखादं मंडळ मिळावं, नाही तर मंत्रिपद मिळावं. म्हणजे नितेश भाऊ मंत्रिपदाची वाट बघता बघता पर टर्म संपली. महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं लक्ष असल्याचं शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागांवर अदलाबदली होऊ शकते असा अंदाज पवारांनी वर्तवलेला आहे. अनौपचारिक गप्पांवेळी शरद पवारांनी काय म्हटलंय ते पाहूया. मुख्यमंत्री पदाचा निर्णय आमदार निवडून आल्यानंतर घेऊ. राज्यात सरकार आणणं हेच आमचं लक्ष आहे. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशा जागा अदलाबदलीही होऊ शकतात. जेवढ्या जागा निवडून येऊ शकतात तेवढ्या जागा प्रत्येक पक्षाला जातील. आम्ही जसं सरकार आणण्याची काळजी घेतोय तसं सत्ताधारीही घेत आहेत. विधानसभेला आमचं तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह राहील. अमित शहा म्हणाले, बूथ लेवलवरील कार्यकर्ता फोडा. शहांनी महाराष्ट्रात आणखी सभा घ्याव्यात म्हणजे आम्हाला फायदा होईल असंही शरद पवार म्हणाले. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटले. त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नसल्याचं गडकरींनी म्हटलं. तर गडकरींची बोलण्याची स्टाईल वेगळी आहे, पण योजनेमुळे कुठलेही व्यत्यय येणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो. सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है. ये आप इनके लफड़े में पड़ो मत. जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता. अभी मेरे लड़के ने मुझे परसों हमको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के. तो बोले कब मिलेगी. मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं. मिलेगी क्या, मिल सकती है. अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा. स्टाईल आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही. बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे. जेवढ्या आमच्या योजना आहेत त्या योजना बजेटमध्येच आहेत. त्यामुळे
पगाराकरता प्रॉब्लेम नाही, इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही, विकासाकरताही प्रॉब्लेम नाही. हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत. आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार, ते बंद होणार. काही बंद होणार नाही, सगळं चालणार आहे. उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते असा आरोप रामदास कदमांनी केला. ठाकरेंनी दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता असंही रामदास कदम म्हणाले. तर रामदास कदमांची घाणेरडी वृत्ती असल्याचं विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे. की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडनं त्यावेळेला होत होतं हे 100% सत्य आहे. उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रातून मोठा भविष्यात होता कामा नये. जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्या सकट, सो त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. बकवासगिरी आहे. संजय शिरसाट काय, रामदास कदम काय यांनी केवळ आणि केवळ ज्या पद्धतीने घाणेरड्या वृत्तीने, नीच प्रवृत्तीने जे वक्तव्य सुरू केलेले आहेत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या बाबत, हे अत्यंत नीच वृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे फार त्यांना काय मी किंमत देऊ इच्छित नाही. जनताच जाणते त्यांच्याबाबत. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री शिंदेना हाती धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान केला. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीच काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेना फुटीवरून ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं म्हटलं होतं. आज मीरा भाईंदर मधल्या कार्यक्रमात शिंदेंचा धनुष्यबाण देऊन त्यांनी सन्मान केला. संरक्षित कर आगे बढ़ा रहे, इस बात पर हमें गर्व है. धर्मवीर आनंद दिघे जी के अनुयायी के रूप में पीड़ितों को तत्काल न्याय दिलाने में आपका अधिकारों को और विरासत को संरक्षित कर आगे बढ़ा रहे, इस बात पर हमें गर्व है. धर्मवीर आनंद दिघे जी के अनुयायी के रूप में हमने ये कहा था कि राजनीति में विश्वासघात को स्थान नहीं होना चाहिए. हिंदू धर्म में विश्वासघात को स्थान नहीं है. इन्होंने उसको गंभीरता से लिया. महाराष्ट्र के लोगों की भावना को स्वीकार करके आपके मुख्यमंत्री जी को गौ माता को राज्य माता घोषित करना चाहिए. इन्होंने जो भी बात की होगी आपस में, इन्होंने महाराष्ट्र के लोगों से चर्चा की और आज एक सुखद परिणति हमको दिखाई दे रही है. ये महाराष्ट्र के लोगों की, बहुसंख्यक लोगों की भावना के अनुरूप इन्होंने गौ माता को राज्य माता, महाराष्ट्र माता के रूप में पुकार करके एक बहुत बड़ा सम्मान गौ माता को प्रदान कर दिया. कुर्सी की लालच में नहीं, जनता की सेवा करने के लिए सरकार बनाई है. हमें क्या मिला, इससे हमने समाज को क्या देना है, हमें राज्य को क्या देना है, हमें देश को क्या देना है, यही मकसद हमारा है और यही विचारधारा हमारी है. और सनातन धर्म की रक्षा करना ये भी हमारी जिम्मेदारी है. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. शिंदे समितीचा अहवाल आम्हाला दाखवला नाही, नक्की अहवाल काय आहे ते सांगितलं सुद्धा नाही. नानासाहेब जावळेंचा सरकारवर आरोप. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, नानासाहेब जावळेंचा इशारा. शिंदे समितीचा अहवाल आलाय तर तुम्ही ओबीसी मधून देणार का, मराठवाड्यासाठी स्वतंत्र हैदराबाद गॅजेट लागू करणार. सरकार सकारात्मक सांगितले की जी जी भूमिका या ठिकाणी संघटनेने मांडलेली आहे ते आम्ही मान्य करू. आता 2 दिवस आम्ही वाट पाहू, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आजची बैठक फक्त भाजप प्रेरित लोकांसाठी होती, मराठा आंदोलनकर्ते विनायक पाटील यांचा आरोप. आरक्षण मिळालं नाही तर रायगडावर जाऊन आत्मक्लेश करणार, विनायक पाटील यांचा इशारा. भाजपच्या बाजूचे सरळ सरळ सांगतो, तुम्हाला काही बोलायचं गरज नाही. आता त्याला काही लपून ठेवायचं कारण नाही. सरकार फक्त कुठेतरी वेळ कावप्रवणा करतं. 8 दिवसात निवडणूक आचारसंहिता लागणार की सरकारनं जर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे राहणार नाही. देशी गाई राज्यमाता गोमाता म्हणून घोषित, राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय. राजकारण भाजपसाठी धंदा म्हणून निवडणुकीच्या वेळी गाईला वंदा.
गायीला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची ट्विटमधून राज्य सरकारवर टीका. आम्हाला पुन्हा संधी द्या, 7 लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडू, कर कुठे वाढवायचा आणि कमी करायचा आम्हाला माहिती आहे. लातूरमधील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांचं भाष्य. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी घेतली अजित पवारांची भेट. बदलापूरमधील आंदोलकांना पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावावी लागत असल्यामुळे दामलेंनी घेतली भेट. कॅबिनेटमध्ये विषय मांडण्याचं दिलं आश्वासन. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. सोनार समाजाकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदम गुहागर मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह. विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये धर्मवीरचं मोफत स्क्रीनिंग. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. जनतेला माझ्याकडून अपेक्षा, जनता म्हणते तुतारी हाती घ्या. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. साहेब जर दैवत असते तर साहेबांना सोडून गेले नसते. सुरेंद्र पाठारेंची सुनील टिंगरे यांच्यावर टीका. भावनिकतेमधून या सर्व गोष्टी बोलण्यासारख्या असतात. पाठारेंचा टिंगरेंना टोला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर. अमित शहा मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार आणि पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार. भाजपचे नेते रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधव यांच्या गाडीला अपघात. धुळे सोलापूर महामार्गावरील 40गावमध्ये अपघात झाला. भंडाऱ्याच्या अग्रेसन भवन इथे साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज. चेंगराचेंगरीमध्ये 5 ते 6 महिला गंभीर जखमी. महिलांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. नागपूरमध्ये आपचा संघ मुख्यालयापासून बडकस चौकापर्यंत मोर्चा. केजरीवालांच्या प्रश्नांची भागवतांनी उत्तरं द्यावीत, आपच्या कार्यकर्त्यांची मागणी. संगमनेरमध्ये आशा पीर बाबा देवस्थानाच्या दानपेटीची चोरी करणारे चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. अटल सेतूवरून उडी मारणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली. सुशांत चक्रवर्ती असं 40 वर्षीय व्यक्तीचं नाव. सुशांत चक्रवर्ती फोर्टमधील SBI बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते.